पेट्रोल पंपावरती इंधन भरताना अनेकांना असं वाटतं की जर 100, 200 किंवा 500 अशा राऊंड फिगरमध्ये जर पेट्रोल भरलं तर आपली फसवणूक होते। त्यामुळे बरेच जण म्हणजे 100 रुपयाचा पेट्रोल भरण्याऐवजी 110चा पेट्रोल भरतात किंवा 200चा भरण्याऐवजी 220 रुपयाचा पेट्रोल भरतात। पण त्यामुळे खरंच फसवणूक होत नाही का? नेमकं आपली फसवणूक कुठे होते याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपावरती मशीनपासून ते नोझलपर्यंत सर्व काही सेट असतं। म्हणजे लोकांनी कितीचाही पेट्रोल टाकलं तर फसवणूक होणारच। मग तुम्ही राऊंड फिगरमध्ये पेट्रोल टाका किंवा 10-20 रुपये एक्स्ट्रा देऊन फसवणूक करायचं ठरलं तर तुमची फसवणूक होणारच। जर तुम्ही 210, 520 किंवा 620 अशा आकडेवारीमध्ये इंधन भरणे सुरक्षित मानत असाल तर हा तुमचा पूर्णपणे गैरसमज आहे। कारण पेट्रोल पंपावरती आपल्या लहान सहान चुकामुळे देखील आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक होते। त्यामुळे इंधन भरताना पेट्रोल पंपावरती 2 गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिलं पाहिजे। नंबर 1, घनता म्हणजे डेन्सिटी तपासा। इंधनाची गुणवत्ता बरोबर आहे का की त्यामध्ये भेसळ आहे याची गुणवत्ता तुम्हाला डेन्सिटीवरून कळते। पेट्रोल पंपाच्या डिस्प्लेवरती डेन्सिटी दाखवली जाते। पेट्रोलची डेन्सिटी ही 520 ते 775 दरम्यान असते आणि डिझेलची डेन्सिटी ही 820 ते 860 दरम्यान असते। जर यामध्ये जास्त डेन्सिटी असेल तर त्या इंधनामध्ये भेसळ आहे। त्यामुळे त्या पेट्रोल पंपावरती इंधन न भरलेलं चांगलं। तर पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरताना आपल्याला सांगण्यात येतं की 0 चेक करा, पण 0 चेक करून देखील तुमची फसवणूक केली जाऊ शकते। ती कशी? तर इंधन भरणे सुरू झाल्यानंतर मीटरची पुढील संख्या 5 पेक्षा कमी असावी। म्हणजे 0 नंतर पेट्रोल भरणे सुरू झाले तर 1, 2, 3 अशी रीडिंग सुरू व्हायला पाहिजे। जर ती 0 नंतर 10, 12, 15 अशाने रीडिंग वाढत असेल तर त्या मशीनमध्ये गडबड आहे। मग तुम्ही 110चा पेट्रोल भरा किंवा 210चा, या आकडेवारीचा आणि इंधनाचा काहीच संबंध नाही। कारण मशीनमध्ये फेरफार असेल तर तुमची फसवणूक होणारच। तर मित्रांनो, पेट्रोल भरताना या 2 गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ तुफान व्हायरल करा आणि पाहत रहा एबीपी माझा।